माजी नगरसेवक शंकर पवार यांच्या वतीने 10वी आणि 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। हा सत्कार समारंभ अग्रवाल शाळा दत्तवाडी येथे पार पडला। या प्रसंगी सिने अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि अभिनेत्री प्रिया मराठे यांच्या हस्ते 10वी आणि 12वीत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला। शंकर पवार यांच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रती उत्साह वाढावा आणि त्यांना भविष्यात अजून पुढे जाण्याची प्रेरणा मिळावी म्हणून या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात येते। आपल्या आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्रीकडून ट्रॉफी स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता। नेहमी फक्त पडद्यावर दिसणारे चिन्मय मांडलेकर आणि प्रिया मराठे यांना प्रत्यक्ष बघितल्यावर ही सर्व मुले हरखून गेली होती। यावेळी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना चिन्मय मांडलेकर म्हणाले, 10वी आणि 12वीच्या परीक्षा हा जीवनातला खूप महत्त्वाचा टप्पा असतो। त्यामुळे जे विद्यार्थी या सत्काराला पात्र ठरले आहेत त्यांनी नक्कीच मागील वर्षभर खूप मेहनत घेऊन अभ्यास केला असेल अशी मला खात्री आहे आणि या त्यांच्या मेहनतीमुळे जीवनातील एक अवघड टप्पा यशस्वीपणे पार पडला। त्यामुळे मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो। आपल्याकडे सध्या 95% खाली मार्क मिळवणे म्हणजे अपयश समजले जाते, परंतु बरेच जण मेहनत घेतात पण त्यातील काहीच जण यशस्वी होतात। यामध्ये नशिबाचा सुद्धा भाग असतो। 10वी आणि 12वीचा टप्पा पार केलेल्या विद्यार्थी पुढे काय करायचे याबाबत गोंधळलेले दिसतात। त्यांना जर याबाबतीत चांगले मार्गदर्शन मिळाले तर ते यापुढेही जीवनात अजून यशस्वी होतील। या उपक्रमाचे संयोजक शंकर पवार दरवर्षी हा उपक्रम राबवतात, हे अत्यंत कौतुकास्पद आहे। यापुढेही त्यांनी सतत असे उपक्रम राबवावेत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करतो। शंकर पवार म्हणाले, वर्षभर मेहनत घेऊन केलेल्या अभ्यासामुळे परीक्षेत चांगले यश मिळाले की जो आनंद होतो तो अवर्णनीय असतो। जेव्हा आम्ही या सत्कार समारंभाचे पहिल्यांदा आयोजन केले तेव्हा फक्त 15 विद्यार्थी होते। आता याच गुणवंत विद्यार्थ्यांची संख्या 250 ते 300 पर्यंत पोहोचली आहे। 10वीत चांगले यश मिळवणारे विद्यार्थी पुढे 12वीतही याहीपेक्षा जास्त मार्क मिळवून पास झालेले मी पाहिले आहेत। त्यामुळे 10वीतही आमच्याकडून सत्कार केले गेलेले विद्यार्थी पुढे 12वीतही सत्कार पुन्हा स्वीकारतात तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो। या त्यांच्या गुणांचा आदर केला गेल्यामुळे पुढेही ते सतत यशस्वी व्हावे यासाठी अशीच मेहनत घेतात। त्यामुळे मला अतिशय समाधान वाटते असेही त्यांनी नमूद केले। या सत्कार समारंभात शंकर पवार यांच्या मातोश्री सावित्रीबाई पवार, आमदार रमेश बागवे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तुकाराम पवार, प्रसिद्ध उद्योजक संजय काकडे, शिवभक्त बाळासाहेब दाभेकर, नगरसेवक अनिल जाधव, संजय बालगुडे, संतोष सावंत, राजू कांबळे, सुनील भेगडे आदी मान्यवर उपस्थित होते। आज जनसेवा हीच ईश्वर सेवा ह्या माध्यमातून आज मी एक 10वं वर्ष जे 10वी 12वी विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजन करून झालं, जेणेकरून 15 मुलांवरती मी सत्कार चालू केला। तो आज 300 ते 350 मुलांचा 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करतो की जेणेकरून माझ्या परिसरात गुणवंत विद्यार्थ्यांची जी संख्या आहे की 10 वर्षाच्या कालावधीत म्हणजे 15 म्हणजे 4 डबल म्हणजे आता 300 लोकांची जर सत्कार करण्याचा आज आमच्या परिसरात हे आलं की जेणेकरून ज्या त्या मुलांच्या प्रत्येकाचा जो मुलांचा सत्कार बघणारा किंवा 10वीचा विद्यार्थ्याचा सत्कार झाल्यानंतर 12वीला गेल्यानंतर ज्या पद्धतीने तो गुणवंत यादीत येतो
की ह्या मार्क आणि ह्या सत्कारांनी जो दरवेळेस मी कुठल्या पिक्चरमधले अभिनेते बोलून तर त्यांच्या हातनं मी सत्कार करतो. ह्या टायमाला मी चिन्मय मांडलेकर आणि प्रिया मराठे तर ह्या दोघांच्या हातनं तो सत्कार केला की तो सत्काराच्या कार्यक्रमासाठी मुलं माझ्या वार्डातील माझ्या परिसरातील वर्षानुवर्ष वाट पाहत असतात. चांगला कार्यक्रम आज त्यांना दरवर्षी कार्यक्रम बघायला भेटतो आणि सर्व विद्यार्थ्यांचा जो सत्कार करून त्यांच्या ज्या आईवडिलांना त्यांच्या भाऊ बहिणींना जो आनंद मिळतो तो आनंद बघण्यासारखा असतो की ह्या परिसरात ज्या नागरिकांना ज्या मुलांना आमच्या जनसेवा हे ईश्वर सेवा आणि मी स्वतः आणि माझा ग्रुप शंकर पवार मित्रमंडळ हे सर्व नेहमी सहकार्य करून चांगल्या पद्धतीने आज 10वीच्या मुलांचं कुठलं ॲडमिशन राहून द्या, 12वीच्या 11वीचे ॲडमिशन राहून द्या, 12वीचे ॲडमिशन राहून द्या, ज्या पद्धतीने सगळ्या मदती करून सर्व परिसरातल्या मुलांना त्यांच्या आईवडिलांना दिलासा द्यायचं आमचं सगळं मंडळ आणि मी स्वतः शंकर पवार सगळे प्रयत्न करत असतो. कुठल्याही प्रकारचं म्हणजे राजकारणात किंवा कशात असलं म्हणजे सगळं करता येतं असं काही नाही आहे. मी जरी नगरसेवक नसलो तरी मी माझ्या परिसरातल्या माझ्या सर्व नागरिकांसाठी जे जनसेवाचे काम जे महत्त्वाची कामं ती त्यांच्यासाठी शेवटपर्यंत मी पुरी करन. ह्या कार्यक्रमाला सर्वजण आमचे पक्षाचे आणि माझे जवळचे सर्व मित्र उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो. आणि 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्षाच्या की त्यांना बी ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा येतो तर जास्तीत जास्त मार्क पाडून परत विद्यार्थ्यांनी सत्काराला यावं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.